आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. घरात सावकाश. मी आतापर्यंत फक्त ऐकलं होतं, आता एक्सपिरियन्स पण करतोय. घराची तुलना आपण या जगात कुठल्याच गोष्टीशी करू शकत नाही. घरात आल्या आल्या एकदम खूप बरं वाटायला लागलं. छान वाटतं. पण आता आल्या आल्या दगदग करायला सुरुवात करायची नाही. लक्षात आहे ना डॉक्टरांनी काय सांगितलंय? यू नीड कंप्लीट रेस्ट. आय नो. भैरवी ताई अगदी बरोबर बोलतायत. देवांश, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर. इथे थांबलास तर सगळ्यांची गप्पा मारत बसशील. सई, देवांशला घेऊन जा तुमच्या खोलीत. सई, तू थांब, मी देवांशला रूम मध्ये नेते. त्याच्या खाण्यापिण्याची जरा व्यवस्था. डॉक्टरांनी पथ्य पाळायला सांगितलेत ना, पथ्याचंच काहीतरी बनव. हा हो. चाल ना. हो. सावकाश. डोंट वरी. सई, चल आपण देवांसाठी काहीतरी खायला करूया. सांभाळू ना. एकच मिनिट. ओके. सिरियसली खूप छान वाटतंय घरी. खूप कम्फर्टेबल वाटतंय बेडरूम मध्ये. आपण आपल्या स्पेस मध्ये आलो की सगळ्यांना कम्फर्टेबलच वाटतं. बरं, तू रेस्ट कर, मी येते. एक मिनिट थांब ना. काय लो? मी काही मागितलं तर देशील? तू इतका फॉर्मल का होतोयस? एक मिनिट. सई रिलेटेड आहे का काही? काय हवंय सांग. सी, तुला असं वाटतं ना मी लवकरात लवकर बरं व्हावं? ऑफकोर्स. हा काय प्रश्न आहे? जो काही माझा ऍक्सिडेंट वगैरे झालाय यासाठी कोणालाच जबाबदार नको ना ठरवूस, आणि कोणाला काही बोलू सुद्धा नकोस प्लीज. मला असं वाटतं की त्यानंतरच मी जरा लवकर बरा होईल. तू लवकर बरा हो, मग आपण बोलू. टिल द टाइम टेक रेस्ट. आम्ही सगळे आहोतच. बाय. सई, अगं सूप बनवतेस? डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ना देवांसाठी साधंच जेवण बनवूया, आणि त्याची औषधं पण द्यायची आहेत ना. तू असं कर, सूप बनवून झालं ना की त्याची औषधं दे. हा सई? हा काय झालंय? अगं बाई, म्हणजे मी आता इतकं सगळं बोलले ते ऐकलंच नाहीस तू? लक्ष कुठे होतं तुझं? सॉरी. ते अगं सॉरी काय म्हणतेस त्यात? कुठल्या इतक्या विचारात हरवलीस? आई, भैरवी मॅडम माझ्यावर का रागवतात सारख्या? प्रत्येक वेळेस रागराग करतात माझ्या. म्हणजे त्यांच्याशी मी कितीही चांगलं वागले, कितीही चांगलं बोलले तरी चिडचिड करतात. त्यांना माझा राग येऊ नये ना याची खबरदारी सुद्धा मी प्रत्येक वेळेस घेते, पण प्रत्येक वेळेस काही ना काही कारण काढून ते माझ्यावर चिडतात. आणि आता तर त्यांचं असं म्हणणं आहे की देवांश सरांचा ऍक्सिडेंट माझ्यामुळे झालाय. अगं त्यांच्या बोलण्याचा अजिबात विचार करू नकोस तू.
हे बघ, त्यांचा स्वभाव आहे म्हणायचं आणि दुर्लक्ष करायचं. पण आई, किती वेळा दुर्लक्ष करणार? वाईट तर वाटतच ना. मला कळतंय बाळा, पण त्याला आपण काहीच करू शकत नाही. तुला माहितीये ना, देवांच्या बाबतीत ताई जरा जास्तच पॉझिटिव्ह आहे. म्हणजे त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी वेड्या पिशा होतात त्या. त्यांच्या रागाला तर आवर घालणं परमेश्वराला सुद्धा शक्य नाही असं वाटतं कधी कधी. मी समजू शकते बाळा, तू दुखावलीयस, पण नको विचार करूस आता हा सगळा. हे बघ, देवांश आता घरी आलाय की नाही, आणि तो घरी आलाय ह्याहून चांगली गोष्ट काही असू शकते का? तू असं कर, तू त्याच्यासाठी मूग डाळीची खिचडी कर. तुझ्या हातची खिचडी आवडते त्याला. हो. देवांश तुझ्या हातचं काहीही खाणार नाही. तू त्याच्यासाठी काहीही बनवायची गरज नाही. पण मगाशी तुम्हीच तर म्हणालात ना, देवांश सरांसाठी काहीतरी खायला बनव म्हणून. हो, तेव्हा देवांश समोर होता ना, त्याला वाईट वाटू नये म्हणून मी असं म्हणाले. पण देवांशच्या बाबतीत मी कुठलीही रिस्क घेणार नाही. तुझा काय भरोसा? त्याच्या जेवणातून काहीतरी मिक्स करून देशील त्याला? पण मी असं का करेन? कारण तू तशीच आहेस म्हणून. तू ना आम्हा सगळ्यांच्या जीवावर टपलेली आहेस. ताई, अहो काय बोलताय तुम्ही? माफ करा ताई, पण तुम्ही बोलताना एकदा तरी विचार करा. अहो आपली सून आहे ती आपल्या वाईटाचा कधीच विचार करणार नाही. हेच वहिनी, ही अशी सतत हिची बाजू घेत राहतेस ना, म्हणून ही एवढी शेफारली. खरं तर ना, जहागीरदारांच्या घरात सून म्हणून यायची हिची लायकीच नाही. तो हॉस्पिटल मधला माणूस आहे ना, तो अगदी बरोबर बोलला होता. त्याने जी काही बडबड केली ना, त्यानंतर मी शुअर झाले की तो आमच्या काय कोणाच्याच घरची सून होण्याच्या लायकीची नाहीस. या घरात येण्याआधी काय काय उद्योग करून ठेवले असशील देवालाच माहित. मॅडम प्लीज, तुम्हाला माझ्याबद्दल जे काही बोलायचं ना ते बोला, पण माझ्या चारित्र्यावर जर शंका घेतली ना तर ते मी अजिबात ऐकून घेणार नाही. शंका नाही घ्यायची. त्या मुलाने तुझे फोटोज दाखवले, तुझे आणि त्याचे फोटोज, आणि तो व्हिडिओ. त्याने जे काही फोटोज व्हिडिओज वगैरे दाखवलेत ना ते सगळे खोटे होते. आणि तुम्ही तेच पाहिलं जे त्याला दाखवायचं होतं. आणि खरं तुम्ही पाहूच शकला नसता, कारण तुम्हाला ते बघायचंही नव्हतं आणि ऐकायचंही नव्हतं. हे बघ, तो व्हिडिओ बघून ना माझ्या मुलाला खूप जास्त त्रास झाला, डिस्टर्ब झाला तो, आणि त्याच विचारात तो गाडी चालवत होता म्हणून त्याचा अपघात झालाय. देवांश सरांचा अपघात झाला याचं वाईट मलाही वाटतंय. आणि राहिला प्रश्न त्या विक्रमचा. त्याने जे काही सांगितलंय ना ते सगळं खोट आहे, आणि मी हे लवकरात लवकर सिद्ध करून दाखवेन. मी निर्दोष आहे. हे बघ, तू ना मला काही पुरे करा ना आता, नका वाढवू हा विषय. अहो देवांश आत्ताच आलाय हॉस्पिटलमधून. त्याच्या कानावर जर ह्या सगळ्या गोष्टी पडल्या तर त्याला किती वाईट वाटेल. ताई प्लीज, निदान देवांशसाठी तरी हा विषय इथेच थांबवा. ओके ओके, मी आता या विषयावर काहीही बोलणार नाही, ठीक आहे? पण लवकरच मी हिला या घराबाहेर काढेन, हे नक्की. काय ना, आत्ता ना देवांशच्या डोळ्यावर तू तुझ्या प्रेमाची पट्टी चढवली आहेस.
पण ती पट्टी उतरवायलाही मला वेळ लागणार नाही. देवांश स्वतः तुला डिवोर्स देईल आणि तेव्हा मी तुझा हात पकडून तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढेन. सई मॅडम, या घरातले शेवटचे दिवस मोजायला सुरुवात करा आता. नाही तुला हे घर लवकरात लवकर सोडायला लावलं तर नाव भैरवी जहागीरदार नाही लावणार. हाय सई. हॅलो सई, गुड मॉर्निंग. काय चाललंय? अरे वा, नाश्ता चाललाय? काय करेक्ट वेळी आलोय ना मी. काय म्हणता का? हा काय बरोबर. अरे वा, सँडविच ज्यूस पण दिसतोय देवांश. काय मस्त टेस्ट आहे. वा 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 वा. किती दिवस झाले हातचं खाल्लंच नाही का. उठ. कोण बोललो? मी बोललो. चल उठ, निघ घरात. मला असं खा म्हणून काहीतरी ऐकायला आलं. विक्रम, मी तुला उठच म्हणतोय. जरा तू निघ आमच्या आत्ताच्या आत्ता. चल. तू का आलायस इथे? पहिला घरातून बाहेर निघ. का अजूनही घरातल्या लोकांना त्रास देतोयस? मी कुठे त्रास देतोय? बरं, मी ना नाश्ताच करत नाही. जाऊ आता. काय ना सई, आयुष्यभर तुझ्या हातचं खायचंय मला, हो की नाही? तोपर्यंत यांना करू दे माझ्या. सईने तुला काय सांगितलंय ते ऐकू येत नाहीये का तुला? आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हो आमच्या. गेट लॉस्ट. अरे हो 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 हो, अँग्री यंग मॅन. अरे एवढा चिडतोस कशाला? मी काय ते राहायला आलेलो नाहीये. हा, पण मी जी गोष्ट दाखवायला आलोय ना, ती गोष्ट मी दाखवल्याशिवाय इथून जाणार नाही. पण आम्हाला नाही बघायचंय ना. आम्हाला नाही बघायचंय. तू असं ऐकणार आहेस की सिक्युरिटीला बोलू? सिक्युरिटी, सिक्युरिटी, हे बघा. सिक्युरिटी. हे आहेत आमच्या लग्नाचे पुरावे. नाही म्हणजे तुम्हा लोकांना विसर नको पडायला ना, म्हणून दाखवायला आणले. का खोटं बोलतोयस तू?
हे बघ, इथे तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. ऐकलंस? माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. हे फोटो खोटे आहेत असं म्हणणं आहे का तुझं? कशावरून हे फोटो खोटे आणि तू बोलतेस ते खरंय? कशावरून? हा खोटं बोलतोय? नाही, आता मला तुझं काहीही ऐकायचं नाही. मी तुला धक्के मारून बाहेर काढणार आहेस आणि कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही घराबाहेर जावं लागेल कायमचं. सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते, फोटोज वगैरे सगळं खोटं आहे. विक्रम खोटं बोलते. माझं आई, तुम्ही तरी विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी खरं सांगते. बाबा, तुम्ही तरी विश्वास ठेवा. मी खरं सांगते. आता या घरात तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. सर 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 सई, काय झालं? ओके, इतका घाम का आलाय तुम्हाला? काही स्वप्न वगैरे पडलं का? नाही नाही नाही, मी ठीक आहे. मी जरा फ्रेश होऊन येते. आलेच. काय हवंय नक्की तुम्हाला? पैसेच हवेत ना? हात जोडते, माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर जा. आई, काय काय? अगं केवढं भाजलंय तुला. इकडे पाण्याखाली जा, खाली बघ. कुठे लक्ष होतं तुझं? ऐक, हे घे, ये इकडे खाली बघ. हळू. बाई, झालं. चहा साखर तर वाया गेलंच आहे. कप सुद्धा फोडलात ना माझा. वंच, डोळे फुटलेत का हो तुमचे? कुठे लक्ष असतं तुमचं? मामी, आईचा हात भाजलाय आणि तिने हे काही मुद्दाम केलेलं नाहीये. हे बघ, मुद्दाम केलेलं असो की नसो, नुकसान झालंच आहे ना माझं. तुझ्या फुटलेल्या कपाचे पैसे ना मी भरून देईन, मग तर झालं. अगं बाई, खरं की काय? मग एक काम कर ना, त्या फुटलेल्या कपाचेच नाही, डायरेक्ट माझं कर्जच फेडून टाक. म्हणजे कसं आहे, फुटलेल्या कपावरनं तुम्हाला बोलणी खायला नको आणि मला माझं तोंड चालवायला नको. कधी देतोस मग पैसे? आज? उद्या?
किमान परवा. का रे, आता का गप्प बसलायस? आता का दात खेळ बसली? शेती तर अशी मिरवतोय जणू काही मोठा सावकार आहे. नाही, तुझ्या त्या ताईचं श्रीमंता घरी लग्न झाल्यापासून ना जरा जास्तच रुबाब वाढलाय तुझा. ताईचा काय संबंध यात? ताईचाच संबंध आहे. काय आहे, तुझी ताई त्या जहागीरदारांच्या घरी सून म्हणून गेलीये ना, तेव्हापासून जाम टेचात वावरत असतोस तू. तुझी एक तरा, तुझ्या आईची एक वेगळीच तरा. बघावं तेव्हा आपल्या काळजीत असतात आणि मग लक्ष लागत नाही कामात, आणि मग ही अशी रोज फोडाफोडी करतात. नेहमी होत नाही असं, कधीतरीच होतं. जीभ फार चुरू चुरू चालायला लागली हा तुझी. त्याचा बंदोबस्त करीनच मी. आणि वंच तुम्ही, अहो लेक चांगली श्रीमंता घरी सोन म्हणून गेलीये की नाही, मग आनंद माना, त्या काळजी कसली करत बसता आणि कामात लक्ष ठेवा. अंजली चोरगे. हा, माझी मुलगी. हो बाई, आता कोण आलं? काय झालंय साहेब? आधी बोलवा त्यांना, मग सांगतो. हा, अंजली. आवरा पटापट.